माझे बाळूमामा साधारण माणूस नव्हते. काळावरती माझ्या मामाचा विजय होता. एके दिवशी मामा कुर्लीच्या रानामध्ये बकरी चारत होते. 400 बकरी मामांबरोबर आणि एकटेच मामा बकरी चारत होते. 2 दरोडेखोर आले. त्या 2 दरोडेखोरांचं लक्ष बकऱ्यांकडे गेलं आणि त्यांनी ठरवलं आता बकरी चोरायचे, आता बकऱ्यांना पळवून न्यायचं. पण न्यायचं कसं? हा धनगर या ठिकाणी. तेव्हा त्यांनी त्या 2 दरोडेखोरांनी प्लॅन केला, या धनगराला बाळूमामाला संपवायचं, बाळूमामांना मारून टाकायचं. म्हणून ते वरच्या डोंगरावरती गेले. डोंगरावरती चढल्याच्या नंतर मोठा दगड होता. त्यांना वाटलं आता दगड जर खाली टाकला तर बाळूमामा मरतील. त्यांना असं वाटल्याच्या नंतर त्यांनी वर गेले आणि डोंगरावरून दगड खाली ढकलला. जसा खाली ढकलला ना, बाळूमामांच्या दिशेने तो दगड यायला लागला, फास्ट यायला लागला. जसा एखादा बॉम्ब येतो ना, तसा तो दगड फास्ट मामांच्या दिशेने. आता काही वेळानंतर होत्याच नव्हतं, होणार आहे. माझा बाळूमामा या जगात राहणार नाही. पण ऐका ना, शेवटी माझा मामा आहे हो, जगाचा मालक आहे. अख्खं जग माझा मामा चालवतोय. बघा, काळावरती सुद्धा माझ्या मामाची सत्ता होती. दगड खूप वेगाने आलाय आणि आल्याच्या नंतर एक चमत्कार झाला. मामांना स्पर्श करण्या अगोदर त्या दगडाचे 2 भाग झाले. एक भाग मामांच्या उजव्या बाजूला आणि एक भाग मामांच्या डाव्या बाजूला पडला. शेवटी त्या दरोडेखोरांनी माझ्या मामांचं पाय धरलं. अरे, काळाला सुद्धा माघारी फिरवण्याची ताकद माझ्या मामाची होती. काळाला सुद्धा माघारी फिरवण्याची ताकद माझ्या मामामध्ये होती.